शाळा अंगणवाड्यांना वीज जोडणी करणे। 5वा विभाग आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय। यामध्ये आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट द्वारे आरोग्य सेवा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड या लाभाचे वितरण करणे। 6वा विभाग आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय। त्यामध्ये आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅसची जोडणी करणे। 7वा विभाग आहे महिला व बाल कल्याण मंत्रालय। पोषण अभियानांतर्गत नवीन अंगणवाड्यांची उभारणी, पोषण अभियानांतर्गत जुन्या अंगणवाड्यांचे बळकटीकरण। 8वा विभाग आहे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग। समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणी करणे। 9वा विभाग मंत्रालय आहे आयुष मंत्रालय। राष्ट्रीय आयुष्य अभियानांतर्गत EMRS शाळांमध्ये पोषण वाटिकांचा विकास। 10वा विभाग आहे दूरसंचार विभाग। अनुसूचित जमातीच्या आदिवासी असलेल्या गावांमध्ये दूरसंचार जोडणी। 11वा विभाग आहे कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय। त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या आदिवासी असलेल्या 30 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करणे आणि कौशल्य विकास अभियानांतर्गत अनुसूचित जमातीच्या लोकांना तसेच वनधन विकास केंद्रांशी संलग्न लाभार्थ्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे। 12वा मंत्रालय आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय। जनजातीय डिजिटल उपक्रम, गतिशील पोर्टल, गतिशक्ती पोर्टल आदी प्रसारण उपक्रम। 13वा मंत्रालय आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय। त्याच्यामध्ये तुम्हाला FRA पट्टा धारकांसाठी शाश्वत शेतीला प्रोत्साहन च्या अनेक योजना। मत्स्य व्यवसाय मंत्रालय, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत CPR धारकांसाठी विविध योजना। पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालय यासाठी आहे की राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन संगोपनाच्या योजना। 15वा आहे पंचायत मंत्रालय। यामध्ये आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत राज्य, जिल्हा, उपविभाग आणि गाव मध्यवर्ती अधिकारी कर्मचारी यांची FRA संदर्भातील क्षमता वाढवणे आणि स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आदिवासी होमस्टे योजना। पर्यटन मंत्रालय आहे, त्याच्यामध्ये स्वदेश दर्शन अंतर्गत